गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये जे ज्ञानाची लक्षणं म्हणून जे सांगितलेलं आहे ती लक्षणं आपण पाहतो. त्याच्यामध्ये येत नाही, आवाज येत नाही आहे. हां, खरं हे चालू आहे. एक मिनिट. नाही आता थोडंसं ते सरकायचं. तर 7व्या श्लोकामध्ये श्लोक 13वा अध्याय सगळ्यांनाच माहीत आहे. 7वा श्लोक जो आहे त्या 7व्या श्लोकामध्ये जी ज्ञानाची लक्षणं सांगितली आहे ती आपण पाहतो. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे आपण शेवटी शांती ह्याचा उल्लेख केलेला होता. शांती आणि त्याच्यामध्ये क्ष आहे, त्यामुळे शांती म्हणजे शांती असं एकदम नाही धरायचं. त्याचा जो खरा अर्थ आहे शांती या शब्दाचा तो असा आहे, सहन करणं, सहाणं. जे काही आहे, जे काही घडतंय ते सहन करणं त्याला शांती असं म्हणतात. तर ती शांती आणि त्या शांती ही कल्पना स्पष्ट करताना ज्ञानदेवांनी इतका सुंदर शब्द वापरलेला आहे आणि तो म्हणजे अनाक्रोश क्षमा असं म्हटलेलं आहे. अनाक्रोश क्षमा इतकं म्हणजे जे काही शांती ह्या शब्दामध्ये जे अभिप्रेत आहे ते संपूर्णतः त्या शब्दामध्ये आलेलं आहे. इतका तो समर्पक असा शब्द आहे. अनाक्रोश म्हणजे क्षमा करायची कशी, तर आतमध्ये पूर्ण शांत आपण असलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे उलथापालथ, राग, क्रोध काही असल्या कुठलाही विकार भावना मनामध्ये नसताना घडलेल्या गोष्टीला क्षमा करणं ही फार महान अशी वृत्ती आहे. आणि म्हणजे सोसणं, जे काही घडतंय ते सोसणं. आणि सोसणं म्हणजे कसं, हे आतली ही वृत्ती आहे. आणि त्यामुळे आतमध्ये आपण सोसतो कसे, तर आपल्याला अनेक वेळेला अशा वेगवेगळ्या उर्मी येत असतात. काम, क्रोध, बरोबर आहे ना. मला संताप म्हणजे इतका काही संताप येतो की आपल्याला स्वतःच्यावरती नियंत्रण राहत नाही. आपण काय बोलतोय, कोणाला काय बोलतोय, आपण कसे वागतोय, कशावरती आपलं नियंत्रण नसतं. हे जे आहे, ह्या ज्या उर्मी असतात त्या काम, क्रोध, सगळे हे विकार, मद, मत्सर, अशा ह्या सगळ्या विकारांच्या उर्मी येतात आपल्याला आतमध्ये. की आला मत्सर म्हणजे मग काय वाटते त्या टोकाला माणूस जाऊन काही करू शकतो. ह्या ज्या उर्मी असतात त्या उर्मी सहन करणं, त्या शांत करणं म्हणजे शांती. केवढा सुंदर त्याच्यामध्ये अर्थ आहे की ह्या ज्या उर्मी आहेत त्या उर्मी बाहेर आपल्याला म्हणजे त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर होता कामा नये. ती उर्मी आतल्यात आपल्यालाच निवारता आली पाहिजे. संयम त्या उर्मीवरतीच आपल्याला करता आला पाहिजे. वर्तनावरती तर संयम आहे, पण त्या उर्मीवरतीच संयम करता आला पाहिजे की हे रागवणं बरोबर नाही आहे, हे आपल्याला आतमध्येच कळलं पाहिजे. ही शांती, ही अनाक्रोश क्षमा. आणि मग तुकारामांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे नाही नव्हे असं म्हटलेलं आहे. थोडे नव्हे याचा अर्थ म्हणजे खूप आहे. थोडे नव्हे याचा अर्थ की तुम्हाला तुमची उर्मी जर सहन करता आली तर खूप तुम्ही मिळवलं, उन्नतीच्या मार्गावर आहात असं म्हटलेलं आहे तुकाराम. आली उर्मी ती आपल्याला सहन करता आली पाहिजे. ही आंतरिक, त्याला अनाक्रोश क्षमा असं म्हणतात. ते आलं, दुसऱ्या माणसाने आपल्याला काही केलं पण आपल्याला सहन करता आलं पाहिजे. त्या परिस्थितीत, त्या विशिष्ट घटनेमध्ये आपण
स्वतःला संयमात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे शंकराचार्यांनी ह्याला, हा जो शब्द आहे शांती, ह्याला ह्याच्यावरती भाष्य करताना शंकराचार्यांचं जे गीतेवरती भाष्य आहे, त्या भाष्यामध्ये ह्या क्षमेला किंवा ह्या शांतीला त्यांनी कवच म्हटलं आहे. कवच, कवच म्हणजे एखादं चिलखत असावं ना, म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट म्हणतात ना, की बुलेट्स आली तरी आपल्याला काही ती लागणार नाही. बुलेट प्रूफ जॅकेटसारखं चिलखत, की समोरच्याचं हत्यार तुटेल पण आपल्याला आतमध्ये घाव बसणार नाही इतकं, म्हणून त्याला त्यांनी कवच म्हटले. की काय वाटेल ती परिस्थिती आली तरी ते कवच आपल्याला म्हणजे असं असतं की आपल्या आतमध्ये त्याचा, त्या परिस्थितीचा काही परिणाम होत नाही. आपण तसेच शांत असतो, आपण संयमी असतो, ही शांती आहे. तर ह्या शांतीचं म्हणजे ह्याच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्यायचं की कदाचित मनामध्ये शंका येईल अशी कोणाच्या, की अरे असं प्रत्येक गोष्ट सहन कशी करता येईल. हे आलं असेल ना कधी मनामध्ये, हा विचार येऊ शकतो की प्रत्येक गोष्ट आपल्यावर कोणीतरी सातत्याने अन्याय करतंय आणि आपण सहन करायचा, हे बरोबर आहे का? किंवा एखादा माणूस आपल्यावरच नव्हे अनेकांवरती तो अन्याय करतोय, आपण सहनच करायचं, आपण शांतच राहायचं, काहीच आक्रोश करायचा नाही किंवा काही कृती करायची नाही, असं आहे का? तर तसं नाही आहे. त्यामध्ये आपल्याला विवेक आपल्यातला जागृत झाला पाहिजे. विवेक जो असतो की जो क्षीर आणि नीर विवेक म्हणतात ना, की काय योग्य आणि काय अयोग्य आपल्याला कळलं पाहिजे, की कुठे आपण शांत राहायचं आहे आणि कुठे आपण कृती करायची आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यामुळे हे लक्षात घ्यायचं की म्हणजे ह्याचा अर्थ असा की काही वेळेला कर्तव्य म्हणून, एखादी परिस्थिती अशी असते की कर्तव्य म्हणून माणसाला काही कृती करावी लागते की जी शांतीमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये बसत नाही, की आपण शांत नाही, आपण काहीतरी कृती करतो, कृती करावी लागते. तसं अर्जुनाला श्रीकृष्णाने युद्ध कर म्हटलं आहे. आता त्याचा जसा कोणी असा अर्थ केला ना, काय भगवंत आणि सांगतात युद्ध कर, म्हणजे हे किती विपरीत आहे, विरोधाभास आहे असं कोणाला वाटेल. पण तसं नाही आहे. काही अर्जुनाला जे सांगितलेलं आहे की हे तुझं कर्तव्य आहे, जे आता तुला युद्ध करायचं आहे तुझं कर्तव्य आहे. कारण हा कौरवांचा अन्याय जर सातत्याने तसाच राहिला तर सर्व मानवतेचं त्याच्यामध्ये नुकसान आहे. आणि म्हणून व्यापक दृष्टीने विचार केला तर ते अर्जुनाचं कर्तव्य होतं. म्हणून काही त्या घटनेच्या बाबतीत किंवा त्यापुरती काही क्रिया करणं वेगळं आणि कायमच आल्या उर्मी की त्याप्रमाणे वागणं वेगळं. हा जो दोनमध्ये फरक आहे तो आपल्याला कळला पाहिजे. आणि आता म्हणजे मी पुन्हा तीच उदाहरणं देत नाही की तुम्हाला मी ही कथा महाभारतातली सांगितलेली आहे पूर्वी की अभिमन्यूचा वध झाल्यानंतर जे काही अर्जुनाचं झालं आठवतं ना, मी सांगितलेलं की अर्जुन काय अशा काही संताप आणि क्रोधामध्ये शिरला की त्यांनी ह्या जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. केवढं भयंकर मोठी चूक होती खरं म्हणजे ती, की जर तो वध करू शकला नसता तर काय प्रचंड हानी झाली असती. तर हे जे आहे तर हा संतापाची उर्मी आहे. आणि म्हणून कृष्णाने प्रत्येक वेळेला सावध केलेलं आहे त्याला की हे इथे तू चुकतोयस, तू असं करू नको. किंवा त्याला निस्तरून घेतलंय, तो जे करतोय त्याच्या कृतींना त्यांनी सांभाळून घेतलेलं आहे कृष्णाने. हे जे आहे तर आता हे उदाहरण मी फार सविस्तर सांगत नाही पण मला एकदम आठवण होतीये म्हणून दुसरं एक उदाहरण सांगते की
शीख लोकांचे धर्मगुरू होते गोविंद सिंग, गुरु गोविंद सिंग, बरोबर. तर गुरु गोविंद सिंगांच्या आयुष्यातली अशी एक कथा आहे की हे गुरु गोविंद सिंग जे होते त्यांचं आणि त्या सर्वच त्या लोकांचं एका पठाणाशी खूप वैर होतं. आणि वैर एवढ्यासाठी की तो जो पठाण होता तो हिंदू आणि ह्या आपल्या भारतीय इतर ह्या लोकांना अत्यंत अत्याचारी वागणूक देत होता आणि अनेक प्रकारची दुष्कृत्य त्यांनी केलेली होती. आणि त्यामुळे अशी परिस्थिती होती की त्याला कधीतरी गाठायचं आणि त्याला मारायचं, ही सगळ्यांची अशी एक धारणा झालेली होती. आणि असे हे गुरु गोविंद सिंग एका युद्धामध्ये तो पठाण बरोबर त्यांच्या समोर आला. आणि समोर आल्यानंतर त्यांनी गुरु गोविंद सिंगांनी त्याला आडवं पाडलं आणि असं तलवार उगारली त्याच्यावरती मारण्यासाठी. तलवारीचा घाव घालणार इतक्यात तो पठाण त्यांच्या अंगावरती थुंकला. तो थुंकल्यानंतर गोविंद सिंगांना भयंकर संताप आला, अपमानाची चीड आली. ही काय ह्याचं धैर्य आहे की माझ्या अंगावरती हा थुंकतोय, आणि भयंकर त्यांना ते अपमानित वाटलं. पण गोविंद सिंगांनी आपली ती तलवार खाली घेतली, उगारलेली की त्याच्यावर आता घाव पडणार अशी ती तलवार त्यांनी मागे घेतली आणि त्याला जा म्हणून सांगितलं, तू इथून निघून जा. तर त्यांचे सगळे शिष्य म्हणाले की तुम्ही काय करताय? ज्याला पकडण्यासाठी गेली कित्येक वर्ष आपण प्रयत्न करतोय, तो तुमच्या ताब्यात आलेला आहे, तर त्याला मारण्याच्या ऐवजी तुम्ही सोडून कसं काय दिलं? त्यावेळेला त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते इतकं सुंदर आहे की जे बरोबर आपल्याला जे आपण पाहतो तो अर्थ त्याच्यातून निघतो. ते काय म्हणाले की तो माझ्या अंगावरती थुंकला, त्यामुळे मला भयंकर राग आला, मला माझ्या अपमानाची चीड आली, आणि म्हणून जर मी त्याला मारलं असतं तर ती क्रियेला प्रतिक्रिया ठरली असती. त्यांनी केलेल्या क्रियेला ती माझी प्रतिक्रिया ठरली असती. ते माझं कर्तव्याची कृती नव्हती. त्याच्या आधी जे मला कर्तव्य वाटत होतं की हा आपल्यावर अन्याय करतोय, सगळ्यांवर अन्याय करतोय म्हणून त्याला मारलं पाहिजे, ते माझं कर्तव्य म्हणून मी करणार होतो, ते मला करायचं होतं. पण ह्या ठिकाणी मात्र केवळ मला चीड आली म्हणून मी त्याला मारणं हे क्रियेला प्रतिक्रिया आहे आणि ती मला करायची नाही, आणि म्हणून मी त्याला सोडून दिलं. पहा किती हा विवेक आहे, हा विवेक आहे की कुठे कर्तव्य म्हणून कृती करायची आणि कुठे रागाच्या भरामध्ये कृती करायची. ह्या दोन मधला हा जो फरक आहे तो आपल्याला कळला पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या कृती आहेत, म्हणजे ही शांती सुद्धा जी आहे, ही शांतीची कृती किंवा आपलं वर्तन हे विवेकातून जन्मलं पाहिजे, विवेकातून ती कृती घडली पाहिजे, आणि आपल्या कृतीमध्ये तो विवेक प्रत्ययाला आला पाहिजे. कळलं पाहिजे लोकांना की हे विवेकी वागणं आहे, असं जे वर्तन असतं ते शांती. तर हे शांती ह्याचं जे सगळं स्वरूप आहे ह्याचं, म्हणून मी मगाशी म्हटलं की केवळ शांती म्हणजे शांती असं धरून जाऊ नका. शांती म्हणजे सहन करणं, पण त्या सहन करण्यामध्ये विवेक कसा असतो, विवेक बुद्धी कशी वापरून आपल्याला नीरक्षीर वेगळं करता आलं पाहिजे, ही विवेकबुद्धी आपण ठेवली तर ती खरी शांतीची कृती होते. आणि त्या अर्थानेच खरं म्हणजे शंकराचार्य जे म्हणतात की हे कवच आहे. ते कवच म्हणजे असाच खरं म्हणजे अर्थ आहे. आपल्याला हवं त्यावेळेला ते चिलखत आपण घालायचं आहे, नको त्यावेळेला आपण न घालताही आपण हे केलं पाहिजे.
तर असं हे शांतीच्या बाबतीत आहे. आणि गेल्या वेळेला ना ही एक ओवी राहिली असं मला वाटतं. 51वी जी ओवी आहे ना, 351वी, तीच एक त्याच्यात एक फार महत्त्वाचा भाव आहे, तो मला असं वाटतं की मी ती घेतली नाही. बघा मी वाचते. अंगा जे पातले ते करुणी घाली आपुले, येत साहतेनी नवले घेपी जेना. घेतली होती मी? नाही घेतली. 52वी घेतली मी. 51वी मी घेतली नाही. पण माझ्या आज वाचताना लक्षात आलं की ही ओवी ह्याच्यामध्ये एक फार सुंदर अर्थ आहे. आणि तो असा आहे, अंगा जे पातले ते करुणी घाली आपुले. ते कळलं सगळ्यांना, बरोबर आलंय आपल्या समोर जो प्रसंग, ते सहन करणं. आपलं करून घालणं म्हणजे ते सहन करणं. येथ साहतेनी नवले घेपी जेना. ह्याच्यामध्ये असा सुंदर अर्थ आहे की नवले घेपी जेना ह्याचा अर्थ असा की आपण काहीतरी नवल करतोय, आपण काहीतरी विशेष करतोय, हे साहतोय म्हणजे आपण काहीतरी महान काहीतरी करतोय असं मनामध्ये भाव आणायचा नाही. म्हणजे किती सद्वृत्ती आहे पहा, किती त्याच्यामध्ये एक लहानशी सद्वृत्तीचा भाग त्यांनी सांगितलाय की अनाक्रोश क्षमा केली, पण तरीसुद्धा आतमध्ये अरे मी काहीतरी मोठं कार्य केलं असं हा भाव मनामध्ये आणायचा नाही. अशी ती क्षमा असली पाहिजे. तर ते मला आज वाचताना लक्षात आलं, म्हणून म्हटलं की हे आपण हे करू, आता आज सांगूया. तर असं आहे. आणि पुढे मग ते आपण 52वी ओवी पाहिलीच आहे की असा जो माणूस आहे तो ज्ञानाचं महिमा वाढवतो. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा, इथपर्यंत आपण आलो होतो. आठवतंय ना? ओलावा म्हणजे जिथे ओल आहे तिथेच काहीतरी पुढे अंकुर फुटणार. तर ज्ञानाची वाढ जर व्हायची असेल तर त्याच्यासाठी अशी माणसं पाहिजे, अशा वृत्तीची माणसं पाहिजेत. तर त्याला त्यांनी ओलावा म्हटलंय. ती जी आतली वृत्ती आहे माणसाची ती ज्ञानाचा बोलावा. ते ज्ञानपूर्ण असं त्यांची मनोवृत्ती असते आणि म्हणून तिथे ज्ञान अधिक वाढू शकतं. आता पुढे पहा. आता पुढचं गुणाचा एक उल्लेख आहे. ओवी वाचते. आता परिस आर्जवा रूप करू. आता आर्जव हा शब्द आर्जवम असा त्या श्लोकामध्ये आलाय. तर तो आर्जव ह्याचं रूप करू म्हणजे त्याचं तुला मी स्वरूप सांगतो. अर्जुना, आर्जव म्हणजे काय ह्याचं मी तुला स्वरूप सांगतो. रूप करू म्हणजे स्वरूप सांगतो. आर्जव कशाला म्हणायचं? ओव्या मी घेते, पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगते की हा आर्जव शब्द जो आहे ना तो मूळ संस्कृत रुजू ह्या शब्दावरून आलेला आहे. रुजुता हे नाव असतं पहा. रुजुता कित्येकानं नाव ठेवलेलं असतं, पण त्या मुलींना माहिती नसतं आपल्या नावाचा अर्थ काय. रुजुता, तो रुजू हा जो शब्द आहे तर रुजू ह्याचा अर्थ सरळपणा. सरळ, अगदी मनमोकळे, सरळपणा. मनामध्ये कपट नसणं. सरळपणा म्हणजे सुद्धा हे कोणाबद्दलही वाकडे पण नाही, कोणाबद्दलही कपट नाही, अगदी सरळ अशी मनोवृत्ती, ती रुजुता किंवा त्याला रुजू असं म्हणतात. आणि त्यावरूनच अर्जुन हे नाव आलेलं आहे. अर्जुन ह्या शब्दाचा अर्थ असा की जो अत्यंत सरळ मनाचा आहे, अत्यंत सरळ मनाचा. कोणाविषयी काही कपटाची भावनाच त्याच्या मनामध्ये कधी नाही, असा तो अर्जुन. तर असा हे आर्जव ह्याचा आधी अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि हा अर्जुन जो आहे हे मी म्हटलं तुम्हाला की अर्जुन हे अगदी सरळपणाचं फार मोठं उदाहरण
महाभारतातले, की किती सरळ, की त्याच्या मनामध्ये कधी वाईट विचारच येत नाही. म्हणजे या युद्धाला सुद्धा तो नाही म्हणतोय, कारण त्याला सगळ्या कुळाबद्दलच आपलेपणाचं काही वाटतं. इतका तो सरळ, की ह्यांनी आपल्यावर अन्याय केले हे तो विसरून जातोय, असं इतका सरळ वृत्तीचा असा तो अर्जुन आहे. आणि त्याच्या उलट दुर्योधन आहे. महाभारत, आपण अशा गोष्टींसाठी आपल्याला महाभारत माहिती असलं पाहिजे, किंवा महाभारताचा विचार आपण अशा दृष्टिकोनातून केला पाहिजे, की ही माणसं जी आहेत त्यातली ती कशी आहेत, की अर्जुन हा अत्यंत सरळ वृत्तीचा, आणि त्याच्याबरोबर उलटा म्हणजे दुर्योधन अत्यंत वाकडा, अत्यंत कपटी. अर्जुनाला तू वाकडा हो असं भगवंताला सांगावं लागलं. तो इतका सरळ की तू वाकडा हो, म्हणजे तू इतका साधा विचार करू नको, सरळ तुला अशा प्रकारे विचार कर, म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आता तुला वाकडं व्हायला पाहिजे हे त्याला सांगावं लागलं, इतका तो सरळ. आणि दुर्योधन इतका वाकडा हे, आणि त्याला माहिती आहे आपण कसे आहोत तेही माहिती आहे. तो म्हणतो एके ठिकाणी महाभारतामध्ये, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. की मला धर्म म्हणजे काय ते कळतं, पण माझी प्रवृत्तीच होत नाही धर्माकडे, आणि अधर्म म्हणजे काय तेही मला कळतं, पण अधर्मातून माझी निवृत्तीच होत नाही. इतका तो वाकड्या स्वभावाचा असा तो दुर्योधन. आणि अर्जुन हा अत्यंत सरळ आणि कोणाविषयी कपट नाही असं त्याला आर्जव असं म्हणतात. मी मुद्दाम ह्या आधी सांगितलं, आता आपण थोडक्यामध्ये त्या ओव्या बघूया. महत्त्वाच्या ज्या आहेत ना तेवढ्याच मी घेते. काही वेळेला तीच उदाहरणं बरीच असतात, आणि काही गोष्टी अशा असतात तुम्ही वाचल्या तरी सहज कळण्यासारख्या आहेत. महत्त्वाचे जेवढे भाग आहेत तेवढं मी घेते. की आता त्यांनी म्हटले, आता परिस आर्जवा रूप करू, तरी आर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे, आवडे तयाही दोषे एकची गा. म्हणजे ह्याचा अर्थ असा की प्राण कसा असतो, की जो आवडे ह्याचा अर्थ जो चांगला आहे, जो गुणी माणूस आहे त्याच्याच शरीरामध्येही प्राण राहतो, आणि जो दोषी आहे त्याच्या शरीरामध्येही प्राण राहतो. प्राण काही असं म्हणत नाही की हा दोषी माणूस आहे तर मी ह्याच्या शरीरात राहणार नाही, असं तो म्हणत नाही. इतकं सरळ असा जो प्राण सुद्धा, जो प्राणाचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलंय की असं आर्जव असतं की कोणाबद्दल काही विरोधी भावना, काही कपट किंवा काही दुष्टत्व वगैरे, किंवा काही ज्याला द्वेष म्हणतात अशा प्रकारच्या भावना मनामध्ये येतच नाही. असं जे असतं ते आर्जव. आता पुढे पहा, का तोंड पाहुनी प्रकाशू. पुढे आणखी एक उदाहरण आहे, का तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवा चंडाशू, जगा एकची अवकाशू आकाश जैसे. लक्षात आलं असेल ना की चंडाशू म्हणजे सूर्य सगळ्यांनाच प्रकाश देतो. तोंड पाहून की हा चांगला आहे तो वाईट आहे म्हणून की प्रकाश तो आपला अडवून धरत नाही किंवा कोणाला जास्ती देत नाही. तर तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवा चंडाशू. आणि तसंच हे जे आहे आकाश जे आहे ते सर्वांना समबुद्धीने सगळ्यांना ते एक छत असतं. आकाश हे सुद्धा एक प्रकारचं छत असतं. जैसे जयाचे मन माणसाप्रती आन नव्हे, आणि वर्तन ऐसे पैते. म्हणजे असा तो माणूस असतो जो आर्जवी असतो. तो कसा असतो तर ज्याचं मन माणसाप्रती आन नव्हे, आणि वर्तन ऐसे पेते. म्हणजे माणसामध्ये तो वेगळेपणा करत नाही, सगळ्यांना तो समान मानतो. जे जगची सनोळख
जगेसी जुनाट सोयरिक आपपर हे भाव भाख आहे ते भाख आपपर हे भाक जाणणे नाही. भाक म्हणजे भाषा भाषा भाख म्हणजे भाषा. ही भाषा त्याला माहितीच नसते की हा माझा आणि तो परका. आप पर ही भाषा त्याला माहितीच नसते. सगळ्या जगाशी त्याची ओळख म्हणजे सगळे आपलीच माणसं. जगेशी जुनाट सोयरिक फार पूर्वीपासूनचं नातं सगळ्यांची. असं नाही की हा कोणीतरी परका आहे म्हणून त्याला वेगळं वागवायचं असं नाही. सगळे आपलेच असं साम्य भाव समभाव सगळ्यांच्या बाबतीमध्ये ठेवणं ही आर्जवी वृत्ती असते. आता त्यानंतर 62वी ओवी एक घेते मी. चोखाळपण रत्नाचे रत्नावरी किरणांचे पुढा मन जयाचे करणे पाठी. म्हणजे रत्न जे असतं शुद्ध रत्न जे असतं अगदी खरं त्याचं चोखाळपण म्हणजे शुद्धत्व. चोख सोनं म्हणतो ना आपण. चोख सोनं म्हणजे शुद्ध त्याचं निर्मळ त्याच्यामध्ये मलिनता काही नाही अगदी चोख असं जे असतं रत्न असो सोनं असो काही असो तर ते तर शुद्ध असतंच त्याच्यामध्ये काही मलिनता नाही. पण त्याची जी किरणं असतात तुम्ही कधी पहा ती अगदी सुंदर सोन्याच्या कडून असं अशी किरणं प्रकाशाची किरणं आपल्याला जी दिसतात ती आधी आपलं लक्ष आधी तिथे जातं. इतकी किंवा हिरा एखादा चमकतो आपण असं म्हणतो ती जी चमक असते ती त्या किरणांची चमक असते. तर त्या रत्नाचं चोख पण आहे पण त्या किरणांचं चोख पण अधिक आहे. अधिक का तर आपलं लक्ष आधी तिथे जातं इतकं ते आपल्याला आकर्षून घेतं असं. आणि ते तसं म्हणून पुढे काय म्हटलंय पुढा मन जयाचे करणे पाठी. म्हणजे मन कसं आहे त्याचं की एखादी गोष्ट कोणासाठी तरी करायची आहे ते करणं कृती नंतर होते ह्याचं मन आधी जातं हां. हे म्हणजे मनाने तो आधी पोचलेलाच असतो त्या माणसाकडे की ज्याला मदत करायची त्याच्याकडे त्याचं मन इतकं पोचलेलं असतं. कृती होईल नंतर पण त्याच्या आधी कधी एकदा मी करतोय ही अशी आतुरता त्याला लागते. आणि हे ज्ञानदेवांची ही भाषाच आहे. मागे पहा अशी पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे अशी एक ओवी आली आहे. गेल्याच वेळेला आपण पाहिली आहे ती की पुढा चालती मागा चालती अक्षरे म्हणजे अक्षर मागून येतात म्हणजे बोलणं शब्द नंतर येतात. त्याच्या आधी स्नेह त्याला बघितलं की कळतं की त्याच्या डोळ्यातले भाव आहेत त्याचं सगळं त्याचं प्रेम जे आहे त्याची माया जी आहे ती आपल्याला इतकी समजते की त्याने बोललं नाही तरी आपल्याला कळतं की हा कसं आहे. तर हे ज्ञानदेव नेहमी अशा प्रकारे त्यांच्या ओव्या खूप वेळेला आपल्याला आढळतात. तसंच इथे पुढा मन जयाचे करणे पाठी म्हणजे जशी किरणं आधी लक्षात जातात आणि मग रत्नाकडे लक्ष जातं तसंच कृती नंतर घडते पण त्याच्या आधी मन आपल्यापर्यंत पोचलेलंच असतं त्याचं. आता त्यानंतर 62 ओवीनंतर आपण एकदम 66 ओवीकडे जातोय मधल्यात शोधतोय. अशीच कारण उदाहरणं आहेत. अमृताची धार जैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हाचे. तो पुरुष सुभट्टा पुढचंही घेते त्या सगळ्या लागून येतो. या अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हाचे. तो पुरुष सुभट्टा आर्जवाचा अंगवठा जाण तेथेच घरटा ज्ञाने केला. अशा त्या दोन्ही ओव्या जोडून घेऊया कारण एक तोच अर्थ आहे. अमृताची धार
तशी स्वच्छ सुंदर असावी, निर्मळ असावी, त्याच्यामध्ये काही मलिनता नसावी, असं तैसे उजू अंतर, त्याचं अंतःकरण कसं असतं, उजू, अत्यंत निर्मळ, काही त्याच्यामध्ये मलिनता नाही, अत्यंत निर्मळ असं सरळ अंतःकरण, असं तैसे उजू अंतर. किंबहुना जो माहेर या चिन्हाचे, हा माहेर हा एक शब्द ज्ञानेश्वर खूप वेळेला वापरतात, आधी येऊन गेलेला आहे, तुम्हाला आठवत असेल तर आपल्या ह्याच्यामध्ये खूप गॅप्स पडतात, त्यामुळे कदाचित विसरला असेल, पण असे हे माहेर म्हणजे एखादी गोष्ट, माहेराची जी आपली कल्पना असते की माहेर म्हणजे सगळं प्रेम भरलेलं आहे, तिथे सगळं चांगलं भरलं आहे, माहेरी आपल्याला काही कमी वाटत नाही, असं जे असतं ते माहेर असतं, सगळा ओलावा आहे तिथे, अशी त्या माहेराची आपली मनातली भावना असते. तर तसं किंबहुना जो माहेर या चिन्हाचे, म्हणजे हे जे चिन्ह आहे आर्जव, ह्या चिन्हाचं माहेर म्हणजे ते चिन्ह, म्हणजे ते आर्जव असं भरून राहिलं त्या माणसामध्ये. तो माणूस कसा, तर ते आर्जव त्याच्यामध्ये भरून राहिलंय, जसं माहेरी सगळं काही भरून राहिलंय असं आपल्याला वाटतं, तिथला कुठलाही कमीपणा आपल्याला जाणवतच नाही, इतकं ते असं भरून राहिलंय असं आपल्याला वाटतं. तसं हे आहे की माहेर या चिन्हाचे, चिन्ह म्हणजे हा जो गुण आहे, आर्जव हा जो गुण आहे, हे आर्जव त्या माणसामध्ये पूर्णतः भरून राहिलेला आहे. तो पुरुष सुभटा, सुभटा म्हणजे अर्जुन, अर्जुनाला सुभटा म्हटलेलं आहे. तो पुरुष अर्जुना आर्जवाचा अंगवठा, अंगवठा म्हणजे मूर्ती, मूर्ती, आर्जवाची मूर्ती म्हणजे मूर्तिमंत आर्जव. तो पुरुष कसा, तर तो मूर्तिमंत आर्जवच आहे. जाण तेथेची घरटा ज्ञाने केला, घरटा म्हणजे ज्ञान तिथे वस्तीलाच आहे, ज्ञान त्या माणसामध्ये वस्तीलाच आलेलं आहे, ज्ञान दुसरीकडे नाही, त्या माणसामध्येच आहे. असा इतका तो ज्ञानी आहे, इतका तो मूर्तिमंत आर्जवी माणूस आहे. तेथेची घरटा ज्ञाने केला. आता आर्जव ह्या विषयीचं जे विवेचन आहे ते इथे संपतंय. आता पुढे पुढचं लक्षण आहे, आणि ते म्हणजे गुरुभक्ती विषयी, गुरुभक्ती, गुरुपासना याविषयीच ओव्या आहेत. आता याच्या पुढे आता ययावरी गुरुभक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा. चतुरनाथा हे अर्जुनाला म्हटलंय, म्हणजे चतुर म्हणजे अत्यंत बुद्धिमान अशा अर्जुना, बुद्धिमंत अशा अर्जुना, तुला मी आता काय सांगतो, तर गुरुभक्तीचं स्वरूप सांगतो. परी याचा अर्थ गुरुभक्ती म्हणजे काय ते मी तुला सांगतो, गुरुभक्तीचं स्वरूप मी तुला सांगतो. म्हटली 69वी एक ओवी सोडा आणि पुढे 70वी ओवी बघा. ते त्याच्या आधी सांगते बरं, ही ओवी घेऊ आणि मग मी सांगते. ते आचार्योपास्ती प्रकटी जैल तुझ प्रती बैसोदे एक पांती अवधानाची. म्हणजे आचार्यपासना म्हणजे काय हे तुला पूर्णपणे प्रकटी जाईल, म्हणजे तुला पूर्णतः कळेल, तुला प्रकट होईल, त्याचा अर्थ त्याचं स्वरूप तुला पूर्णपणे कळेल. अशा प्रकारे मी तुला आता ते सांगणार आहे. बैसोदे एकपांती अवधानाची, म्हणजे एकपांती ह्याचा अर्थ अवधान, आपलं लक्ष सगळं एकवटून तू ऐक, एकाग्र चित्ताने तू ऐक, आपलं सगळं अवधान एकवटून, मग दुसरीकडे कुठे लक्ष देऊ नकोस, ह्या ठिकाणीच लक्ष दे, एकवटून एकपांती अवधानाची असं तू लक्ष दे.
आता मधल्या 1-2 ओव्या सोडूया आणि 73 ओवी. त्याच्या आधी सांगते की हे गुरुपासना ह्याबद्दल हे सगळं आहे. त्यातला हा जो म्हणजे श्लोकामध्ये सुद्धा आचार्योपासना असा शब्द आहे श्लोकामध्ये. तर तो जो उपासना शब्द आहे ना, आपण सर्वसाधारणपणे उपासना म्हणजे भक्ती असाच आपण अर्थ करतो. उपासना हा जो शब्द आहे या शब्दाचा खरा अर्थ असा आहे उपआसना, म्हणजे जवळ राहणं, जवळ बसणं, जवळीक असणं. उपवासना म्हणजे त्या गुरुच्या जवळ असणं, त्याच्याशी जवळीक असणं, अशी उपासना ह्याची खरं म्हणजे खरा तो अर्थ. पण ह्याचा अर्थ म्हणजे आता गुरुच्या जवळ असणं हे शारीरिकदृष्ट्या ही असतं, म्हणजे आवश्यक असतं. पण शारीरिकदृष्ट्यापेक्षाही मनाने गुरुच्या जवळ असणं हे जास्ती महत्त्वाचं असतं. की आपण दूर असलो, आपण कुठेतरी दुसऱ्या गावी आहोत, गुरुचं गृह दुसऱ्या गावी आहे, तरीसुद्धा आपल्याला ओढ सगळी तिथली लागली पाहिजे. त्या गुरुगृहाची आपल्याला ओढ लागली पाहिजे, ती जवळीक असते. नुसतं जवळ असणं म्हणजे उपासना नाही. मी इतके महिन्याने येतात तेव्हा आम्हाला अशीच ओढ लागली होती. असं गुरुत्व घेत नाही माझ्याकडे. पण ही जी जवळीक आहे, ही जवळीक म्हणजे अशा प्रकारची जवळीक, मनाने जवळीक की गुरुच्या आज्ञेमध्ये राहणं, गुरुने दिलेल्या शिकवणुकीचा आपण स्वतः स्वीकार करून आपल्या वर्तनामध्ये ते आणणं, ही जवळीक. की ती जी शिकवण गुरुंनी दिलेली आहे ती आपल्यामध्ये उतरली पाहिजे, ती इतकी आपल्या अंतरात पोचली पाहिजे की त्याप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे, आपल्या आचरणामध्ये बदल झाला पाहिजे. ती जवळीक असते. म्हणजे जवळीक म्हणजे केवळ शेजारी बसणं, गुरुचे पाय दाबणं. कारण खूप वेळेला ह्या अशा कल्पना असतात, गुरुसेवा वगैरे ह्याच्या कल्पना अशा असतात. गुरुचे पाय दाबणं, तिकडने झाडलोट करणं वगैरे, म्हणजे तेही करावं, काहीच हरकत नाही. पण म्हणजे गुरु उपासना आपण सगळी केली असा अर्थ नाही. खरी गुरु उपासना ही अशा प्रकारची जवळीक आहे की गुरु म्हणजे सगळं सर्वस्व, त्याला आपण समर्पित झालेलं आहे. आणि या ठिकाणी एक लक्षात घ्या की ज्ञानेश्वर हे नाथपंथी होते, बरोबर आहे. आठवतं तुम्हाला, मी नाथपंथाबद्दल एकदा जवळजवळ 2-2.25 तास मी फक्त नाथपंथाबद्दल बोलले होते, आठवतंय. तर त्यामुळे आता मी ते बोलत नाही आहे. पण हा जो नाथपंथ आहे, ज्याचे ते अनुयायी आहेत, त्या नाथपंथाचं वैशिष्ट्य गुरुच्या बाबतीतलं आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ते म्हणजे असं आहे की गुरु म्हणजेच सगळं. गुरु हाच ईश्वर, गुरुला ईश्वर मानणं. आणि त्यामुळे तुम्ही संपूर्ण ज्ञानेश्वरी पहा, प्रत्येक ठिकाणी ते ईश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्यामध्ये फरक कळतच नाही. निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु, पण त्यांनाच ईश्वर म्हटलेलं आहे. त्यांना अगदी शेवटचं पसायदान आहे ते सुद्धा. आता विश्वात्मके देवे असं जे आपण म्हणतो ना, तिथे ज्ञानेश्वरांच्या मनातला भाव जो आहे तो विश्वात्मक देव हा आपला निवृत्तीनाथ, आपला गुरु. इतकं गुरुबद्दलचं एक फार महत्त्व ह्या नाथपंथामध्ये आहे. आणि त्याचे हे अनुयायी असल्यामुळे साहजिकच गुरुभक्ती, गुरु उपासना ह्याचं महत्त्व त्यांना. आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ कित्येक अध्यायांची सुरुवात मुळे गुरु भक्तीनेच झालेली आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर कधी अभ्यास करायचा असेल तर हा एक विषय आहे की कुठे कुठे म्हणजे तुम्ही करणार नाही मला माहिती आहे. गुरुभक्ती ही
ज्ञानेश्वरीत कुठे कुठे आली आहे, काय काय कसं कसं वर्णन केलं, काय सुंदर खरं म्हणजे हा एक अभ्यासाचा विषय आहे. तर असं हे ज्ञानेश्वर अर्थातच गुरुबद्दल जे काही बोलतात. आणि म्हणून मी सांगते की उपासना ह्याचा अर्थ गुरुची अशी जवळीक, अशी मनाने अंतराने शरीरदृष्ट्या सुद्धा पण आंतरिक त्याच्याशी जवळीक असणं हे इतकं महत्त्वाचं आहे. केवळ गुरुचा अनुग्रह, खूप लोक म्हणतात ना आम्ही अनुग्रहित आहोत, ह्या गुरूंचे आम्ही अनुग्रहित आहोत, आम्ही दुसरं काही ऐकत नाही, अशी एक सांगण्याची हे असते लोकांची. तर म्हणून मी सांगते की नुसता अनुग्रह घेणं, गुरुनी डोक्यावरती हात ठेवला की झालं आपल्याला सगळं काही मिळालं असं मुळीच नाही आहे. गुरु काय असतो, गुरुचं स्थान असं असतं, गुरु मार्गदर्शन करणारा असतो, पण त्या मार्गावर चालायचं आपल्याला असतं. हे माणूस विसरतो. मार्ग दाखवलाय, फार तर आपण कुठेतरी पडतोय तर तो सावरेल, पण त्या मार्गावरती चालणं, त्याच्या शिकवणुकीप्रमाणे वागणं हे शिष्याचं काम असतं. आणि म्हणून पहा, गुरुचे अनेक अनुयायी असतात, कित्येक गुरूंचे, सगळे फार महानतेला पोचत नाही. आता निवृत्तीनाथांनी एकच ज्ञानेश्वर का निर्माण झाले, निवृत्तीनाथांकडून एकच ज्ञानेश्वर का निर्माण झाले, एक 10-12 का नाही झाले. ज्ञानेश्वर त्या प्रकारचे होते म्हणून ते तसे झाले. किंवा रामदासांचं उदाहरण घ्यायचं तर रामदासांचे कित्येक शिष्य होते, कित्येक अनुयायी सबन भारतभर होते. कल्याण स्वामींसारखं तसंच रामकृष्णांचे, विवेकानंदांचे, हे कोणा बाकी कोण. म्हणजे याचा अर्थच असा असतो की गुरु मार्ग दाखवतो, चालण्याचं काम आपलं असतं, वागण्याचं काम आपलं असतं. आणि म्हणून शिष्याचं मन, शिष्याची बुद्धी, शिष्याचं वर्तन याला जास्ती महत्त्व आहे. गुरु मार्ग दाखवेल, पण जर तुम्हाला तर मार्ग घेताच आला नाही तर मग त्या गुरुचा तुम्ही काहीच लाभ करून घेऊ शकत नाही. आणि केवळ नुसतं जवळ बसणं वगैरे हे तर नाहीच. एकदा अरविंदांना कोणीतरी असा एक प्रश्न विचारला होता. त्यांची अशी पूर्वी प्रश्नोत्तरं चालायची, संध्याकाळच्या वेळेला असे त्यांचे अनुयायी सगळे जमायचे, कोणी काही प्रश्न विचारायचे आणि त्यांना उत्तर द्यायचे. तर एकाने असा प्रश्न विचारला होता त्यांना की तुमच्या जवळ असणं, तुमच्या सहवास सतत लाभणं, ह्याच्यामुळे खरं म्हणजे खूप उन्नती होते माणसाची, बरोबर आहे ना? मी म्हणतो ते असं त्यांनी म्हटलं. त्या अनुयायीच त्यांचा होता तो. त्यांनी असा एक प्रश्न केला. त्यावेळेला अरविंदांनी दिलेलं उत्तर असे की केवळ माझ्या सहवासामुळे जर सगळी उन्नती होत असती तर माझ्या रूममधलं माझं जे डेस्क आहे ते सर्वात उन्नत झालं असतं. कारण ते माझ्या सर्वात जास्ती सहवासामध्ये तेच असतं, असं नाही आहे ना. तर त्यामुळे आपण कसे आहोत ह्याला फार महत्त्व आहे. आपल्यामध्ये बदल करून, आपल्या चुकाही आपल्याला कळल्या पाहिजेत, आपल्यामध्ये बदल होण्याची आपण स्वतः एक निर्धार केला पाहिजे. केवळ इच्छा नाही, एक निर्धार केला पाहिजे की आपल्याला काही मध्ये हे आपलं कुठेतरी चुकतं आहे, आपल्याला काही बदल करणं आवश्यक आहे. गुरु आपल्याला असं मार्गदर्शन करतोय, हे जे सगळं आहे ही खरी उपासना असते. तर उपासना ह्याचा हा अर्थ लक्षात घ्या. आता आपण हे पाहूया, ओम्या बघूया. कुठे आलो होतो आपण? हां, 370 झाली ना. आता त्याच्यानंतर 373 घेऊया आपण. 373. तैसे सबाह्य आपुले जेणे गुरुकुळी वोपिले आपण पे केले भक्तीचे घर.
सगळ्या त्या मी ओव्या 1-2-3 ओव्या आहेत, मी आधी सगळ्या वाचते आणि मग आपण अर्थाकडे जाऊ. तैसे सबाई आपुले जेणे गुरुकुळी वोपिले, आपण ते केले भक्तीचे घर. गुरुगृह जिये दिशी तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते. हां, म्हणून मी ती लागून घेतल्या त्या ओव्या की जे शेवटी म्हटलं विरहिणी का जैसी वल्लभाते, की विरहिणी जी असते तिचं सगळं लक्ष त्या आपल्या वल्लभाकडे असतं. सगळं त्या दिशेने तो जिथे आहे त्याचं जे काही अस्तित्व आहे तिथे तिचं सगळं लक्ष असतं. ती विरहिणी आहे. त्याचप्रमाणे हा जो असतो ज्ञानी, त्याचं हे वर्तन कसं असतं तर सबाह्य म्हणजे अंतर्बाह्य. सबाह्य ह्याचा अर्थ अंतर्बाह्य. अंतर्बाह्य म्हणजे आतमध्ये सुद्धा तीच वृत्ती आणि वर्तनामध्ये सुद्धा तीच कृती. तर अशा प्रकारे सबाह्य आपुले जेणे गुरुकुळी वोपिले. वोपिले म्हणजे अर्पण केलं, ओतलं. वोपिले म्हणजे अर्पण केलं. आपलं सगळं जे काही आहे सगळं आपल्या स्वतःलाच त्याने म्हणजे गुरुकडे गुरुकुळी म्हटले. हां, म्हणून मी आधी ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला की त्या गुरुकुळ, गुरुचा संप्रदाय हे आपलं म्हणजे खरे जे नाथपंथी असतात ते आपल्या वडिलांचं नाव लावत नाहीत किंवा आपलं आडनावही लावत नाहीत. त्या गुरुकुळाचं जे काही हे असतं तेच ते आडनाव लावतात. त्या गुरुचंच नाव आपल्या वडिलांच्या ठिकाणी लावतात. तर इतकं ते गुरुकुळ म्हणजे त्यांचं सगळं जग असतं. तर म्हणून इथे असं म्हटलं आहे की सबाह्य म्हणजे अंत आणि अंतर्बाह्य असं त्या गुरुकुळाला ज्यांनी वोपिले म्हणजे सगळं आपलं आपणपे केले भक्तीचे घर. पुढे म्हटलंय म्हणजे स्वतः इतकं काही समर्पित केलेलं आहे की माझी भक्ती म्हणजे फक्त इथे, हे माझं भक्तीचं घर. ह्याच्या पलीकडे अनन्य अशी भक्ती दुसरीकडे मी कुठेही बघणार नाही. अशा प्रकारची भक्ती. गुरुगृह जिये देशी तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते. म्हणजे समजा तो जो कोणी अनुयायी आहे, जो कोणी शिष्य आहे, तो गुरुच्या अगदी जवळ नसेल, दुसरीकडे कुठेतरी असेल, तर त्याला कसं त्याची भावना कशी असते तर गुरुगृह ज्या देशी आहे, ज्या देशी याचा अर्थ ज्या ठिकाणी आहे गुरुगृह, तो देशूची वसे मानसी म्हणजे तोच माझा देश, तेच माझं वास्तव्याचं ठिकाण असं त्याला वाटत असतं. आणि म्हणून उदाहरण दिलंय की वल्लभाच्या बाबतीत विरहिणीला जसं वाटतं तसं त्याला वाटत असतं. आता इथे विरहिणी म्हटलंय म्हणून मी मुद्दाम तुम्हाला ह्या ज्ञानेश्वरांच्या विराण्या काही माहिती असतील. त्यांना विराण्या म्हणतात ह्याचं कारण ते विरहिणी ह्यावरूनच आलेला तो शब्द आहे विराण्या. कित्येक म्हणजे आपण ऐकतो पण त्याच्यातला हे लक्षात घेत नाही. कित्येक वेळेला असं होतं. आता ते ते आहे पहिलं तो काऊ कोकत आहे म्हणजे आपलं म्हणतो ना की कावळा ओरडतोय, पाहुणा येणार कोणतरी, तर त्याला वाटतंय की पाहुणा म्हणजे ईश्वर, माझा गुरु येतोय असंच वाटतंय. तर असं किंवा अवचिता परमळ ते जे आहे की कुठेतरी असा सुगंध आला वाऱ्याने आणि एकदम वाटलं अरे निश्चित आपले गुरु आले, आपला ईश्वर आला. असं हे जे काय आहे ह्या विराण्या आहेत सगळ्या. म्हणजे त्याच्यापासून आपण दूर असलो की तो कधी येईल, त्याची भेट कधी होईल असं झालेलं असतं. इतकं ते गुरुशी जवळीक असते. त्या गुरुची भेट कधी होईल अशी जी काय असते ती खरी जवळीक असते. पुढे जाऊया. पुढची 77वी ओवी पहा. परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे ऐकले, वासरुवा लाविले दावे जैसे,
म्हणे के हे बिरडे फिटेल कै, तो स्वामी भेटेल युगा 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 ही हुनी वडील निमिष मानी. म्हणजे इथे जे म्हटले परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे ऐकले, ह्याचा आधी अर्थ सांगते की समजा गुरुनी सांगितलंय, गुरुची आज्ञा अशी आहे की तू इथे माझ्या इथेच राहिलं पाहिजे असं नाही, तू तुझ्या घरी जा, तुझ्या घरची जी कर्तव्य आहे ती तुला पार पाडली पाहिजे, तू तिथे राहा. किंवा समजा जसं रामदास स्वामी आपल्या शिष्यांना निरनिराळ्या त्यांच्या ह्याच्यामध्ये मठांमध्ये त्यांचं वास्तव्य ठेवत असत, तर असं म्हणजे गुरुपासून ते दूर, म्हणजे गुरुच्या आज्ञेने जरी समजा दूर कोणी असेल तर त्याची स्थिती कशी असते ते इथे सांगितले. परी गुरु आज्ञा धरिले काही देह गावी असे ऐकले, म्हणजे देह आहे त्या एकटाच तो देह आपला त्या गावी वेगळ्या गावी आहे, गुरुच्या जवळ देह नाही आहे, म्हणजे ही शारीरिक जवळीक नाही आहे, गावी असे ऐकले. तेव्हा कसं वाटतं त्याला, वासरुवा लाविले दावे जैसे, म्हणजे वासराला आपल्या गाईकडे आपल्या आईकडे जायचं असतं, ओढ असते आईकडे जाण्याची, पण जर वासराला दाव्याने बांधून ठेवलं तर त्याला बिचाऱ्याला जाता येत नाही आपल्या गाईकडे आईकडे. तशी त्याची परिस्थिती असते की ही जी गुरु माऊली आहे तिच्याकडे मला जायचं आहे, पण ह्या गुरु आज्ञा हे जणू काही एक दावा आहे, एक दावं आहे, बांधून ठेवलंय. त्या गुरु आज्ञेने मला या ठिकाणी बांधून ठेवलंय आणि त्यामुळे मला गुरुकडे जाता येत नाही. म्हणजे वासराची जी काही ओढ तशी त्या माऊलीची ओढ, गुरु माऊलीची ओढ लागलेली असते. आणि मग म्हणे की हे बिरडे फिटेल, म्हणजे कधी हे आता संकट सगळं माझं हे सगळं दाव्यात मला बांधून टाकलं, हे कधी सगळं संपणार आहे, फिटून जाणार आहे. काही तो स्वामी भेटेल, कधी मला भेटतील माझे स्वामी. युगाही हुनी वडील निमिष मानी, निमिष म्हणजे क्षण, एक क्षण एक पळ, युगा एवढा मोठा आहे असं वाटतं, इतकं ते त्याला वियोग विरह गुरुचा सहन होत नाही, अशी अवस्था ही जी असते ही आंतरिक जवळीक असते, आंतरिक जवळीक असते. आणि म्हणून ती अशा प्रकारची ओढ वाटत असते. त्यानंतर मधल्या आम्ही बऱ्याच ओव्या काढते आहे, असेच अनेक प्रकारचे उदाहरणं दिलेली आहेत त्या ठिकाणी. एकच आता एक छान उदाहरण आहे तेवढं फक्त घेते, आणि ते असं आहे 99वी ओवी, 99 399 मिळाली सगळ्यांना. चक्षु पक्षे विण पिलू होय आपण, कैसे पे अपारपण आवडीचे. म्हणजे त्याची तो कसा असतो तर पक्षिणीचं पिल्लू जसं असतं हां, की जे इतकं लहान पिल्लू, नुकतं जन्मलेलं पिल्लू की ज्याला अजून चक्षु नाहीत, अजून दृष्टी आलेली नाही, पक्षे विणं म्हणजे ज्याला पंख फुटले नाहीत, अजून पंख फुटले नाही, त्याला अजून दिसत नाही, असं जे पिल्लू आहे ते पिल्लू जसं त्या पक्षिणीवरती सगळ्यासाठी अवलंबून असतं की तिने आणून त्याच्या चोचीमध्ये चारा घातला पाहिजे, जे काय द्यायचं ते दिलं पाहिजे, तेव्हा त्याला अन्न मिळेल, इतकं त्या पक्षिणीवरती आपल्या आईवरती ते अवलंबून असतं. चक्षु पक्षे विण पिलू होय आपण, कैसे पे अपारपण आवडीचे. ह्याचा अर्थ की असं प्रेम, अपारपण आवडीचे, ह्याचा अर्थ असा, आवड म्हणजे प्रेम, या ठिकाणी आवड याचा अर्थ प्रेम घ्यायचं आहे, आणि अपारपण म्हणजे अमर्याद असं ते प्रेम आहे. गुरुबद्दलचं अमर्याद प्रेम, अपार प्रेम आहे, अपार प्रेम आहे, आवडीचे. आणि तेच पुढे पुढच्या ओळीमध्ये तेच उदाहरण आणखीन थोडं हे केलेलं आहे, स्पष्ट केलं आहे. गुरु ते पक्षिणी करी, चारा घे चाचूवरी, गुरु तारू धरी आपण कास.
म्हणजे गुरु ही ते पक्षिणी, आणि ती जो चारा देते तो आपल्या तोंडात घ्यायचा. म्हणजे किती गुरुवरती पूर्णतः अवलंबून आणि गुरुच्या आज्ञेमध्येच तो असतो, हे सगळं त्या ह्याच्यामध्ये आले. आणि पुढचं जे आहे, गुरु तारू धरी आपण कास, ह्याचा अर्थ असा की जसं आता इथे पक्षाचं उदाहरण दिलं की ज्या पक्षाला डोळे फुटलेले नाहीत, अजून दृष्टी नाही आहे, पंख नाही आहे, तो असं ते पिल्लू कसं पक्षिणीवर अवलंबून असतं, तसं ह्या पुढच्या भागामध्ये काय म्हटलंय की ज्या माणसाला पोहता येत नाही, पोहता येत नाही, तो काय करेल, नदीमध्ये पडलाय, पाण्यामध्ये पडलाय, मग ज्याला पोहता येतं त्याची कास धरून पुढे जाईल. बरोबर आहे की त्याला तो आधार आहे की तर तसा गुरु ही कास, तो म्हणजे गुरु हा तरतोय, तो पोहतोय आणि त्याची कास धरून पाण्यामध्ये हा शिष्य चाललाय. इतकं गुरुचं पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून. जर त्याची कास सुटली तर मग हा बुडणार. इतकं म्हणजे ह्या भवसागरामध्ये आपण जर गुरुला सोडून दिलं तर आपण ह्या भवसागरामध्ये बुडू, ही कल्पना त्याच्यामध्ये आहे. तर अशी कास धरणं म्हणजे पोहणारा तरणारा गुरु आणि त्याची कास धरून आपण जायचं. त्याच्या कास येतात तर कंबरेला धरून आपण तरायचं. ही अशा प्रकारची त्याची परिस्थिती असते. मला असं वाटतं मी आत्ता इथे थांबते. थोडंसं राहिलंय गुरु